नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, निर्गुणाची हत्या संतोष देशमुख यांची झाली आणि त्याचा जो काही आरोपी असेल ते जेलमध्ये आहेत आणि त्याची सुनावणी सुद्धा आता 26 मार्चला होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर वाल्मिक कराड यांची जी काही सुनावणी असेल ती याचिका सुरुवातीला फेटाळण्यात आली होती आणि आता त्याची जी काही सुनावणी असेल परत ती आता 26 मार्चला होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु यामध्ये असे काही खुलासे सादर झालेले की संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर अनेक सीआयडीच्या माध्यमातून एसआयटीच्या माध्यमातून अनेक चौकशा त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या सारख्या जे काही सहकारी होते त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलेले जे काही आरोप असलेले ते कुठंतरी संशयाच्या भोरात आहेत आणि संतोष देशमुख यांचा खून करण्यामागे जे काही वाल्मिक कराड असेल त्यांची जे काही सहकारी असतील त्यांचा हात आहे असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता धनंजय मुंडे हे जरी कुठेतरी सहकारी असतील असं सुद्धा बोललं जात आहे आणि त्याचे धागेदोरे कदाचित जे काही वाल्मिक कराड आहेत त्यांच्यासोबत जोडले गेलेले असं सुद्धा बोललं जात आहे. परंतु आता यामध्ये मुख्यतः एक आरोपी होता, तो म्हणजेच कृष्णा आंधळे. आता हा कृष्णा आंधळे अद्याप सापडला नव्हता. सीआयडी असेल, एसआयटी असेल, पोलीस प्रशासन असेल, अनेक त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लागलेली आहेत. परंतु या कृष्णा आंधळेचा अद्याप जो काही तपास असेल तो लागला नव्हता. आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ त्यांनी सुद्धा काल आरोप केलेले आहेत. काही मीडियाच्या माध्यमातून बोलत असताना त्यांनी सुद्धा सांगितलेले का हा कृष्णा आंधळे जवळपास 3 वेळेस त्या गावात आला आणि त्याच्या घरी सुद्धा आला असे सुद्धा काहीशे खुलासे सादर केलेले आहेत आणि तसे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि ती गोष्ट सुद्धा स्पष्ट आहे असं सुद्धा संतोष देशमुख यांच्या भावाचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणचं जे काही प्रशासन असेल, विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्याकडे जे काही गृहमंत्री पद आहे, जो काही कारभार आहे त्यावरती कुठेतरी संशय निर्माण केला जातो. खरंच मग वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का? आणि जर कृष्णा आंधळे जर सापडला तर त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येऊ शकते का? असे देखील प्रश्न आहेत. परंतु राजकारण किंवा जे काही यंत्रणा असेल ती कुठेतरी दबावाखाली काम करते का? मग मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांच्या माध्यमातून जे काही गृहमंत्री पद आहे त्यांच्या माध्यमातून कुठेतरी प्रेशर क्रिएट केलं जाते का? जर कृष्णा आंधळे सारखा माणूस या भारतात राहून किंवा महाराष्ट्रात राहून जर ते सापडत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि असे सुद्धा शंका निर्माण झालेली आहेत की कुठेतरी वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी केला जात आहे. त्यामध्ये जर वाल्मिक कराड यांच्यावरती काही आरोप सिद्ध झाले किंवा त्याच्यावरती फाशीसारखा जो काही गुन्हा दाखल झाला किंवा त्याच्याकडे फाशीचा संशय जर बघितलं तर यामध्ये कुठेतरी धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव समोर येऊ शकतो. म्हणूनच कुठेतरी जे काही कृष्णा आंधळे असेल त्याला लपवण्याचं काम हे केलं जात आहे असं सुद्धा बोललं जात आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, काय प्रतिक्रिया आहेत, नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.